मुंबईत रेव पार्टी संस्कृतीचा धोका वाढतोय. गोरेगावमधील घटनेनंतर नाईट लाईफवर गंभीर प्रश्नचिन्ह. मुंबई, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्ये वाढत्या रेव पार्टी आणि हाय एनर्जी म्युझिक इव्हेंट्समुळे सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. गोरेगाव पूर्व येथील अलीकडील घटनेनंतर शहरातील नाईट लाईफ संस्कृतीवर नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. एप्रिल 11 रोजी येथे आयोजित टेक्नो म्युझिक इव्हेंट दरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 2 तरुण विद्यार्थ्यांचा संशयित अंमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला, तर आणखी एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक 24 वर्षीय युवक आणि एक 24 वर्षीय युवती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघेही एका कॉलेजमधील मित्रांच्या गटासह या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान काहींनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय असून त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. तातडीने त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र 2 जणांना वाचवता आले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आयोजकांसह 5 जणांना अटक केली असून तपास सुरू आहे. गुन्हा आणि अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थांची विक्री, बाळगणे आणि गुन्हेगारी कट रचल्याचे गंभीर आरोप तपासात समोर येत आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून संबंधित ड्रग्जचा स्रोत आणि पुरवठा साखळी शोधण्याचे काम सुरू आहे. आयोजक आणि इतर आरोपींकडून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे हे प्रामुख्याने औद्योगिक प्रदर्शन, व्यापार मेळावे आणि अधिकृत कार्यक्रमांसाठी ओळखले जाणारे प्रतिष्ठित ठिकाण आहे. अशा ठिकाणी कडक सुरक्षा आणि परवानगी प्रणाली असतानाही अंमली पदार्थांचा संभाव्य प्रवेश कसा झाला, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेनंतर शहरातील वाढत्या प्रायव्हेट पार्टी आणि रेव कल्चर कडे अधिक गंभीरतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्जत, लोणावळा, वसई, विरार आणि नवी मुंबई परिसरात निमंत्रण आधारित पार्ट्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या चर्चा असून अशा ठिकाणी कायद्याचे उल्लंघन आणि तपास यंत्रणांपासून दूर राहण्याचे प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच अशा कार्यक्रमांमध्ये सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यातील कमतरता यासारखे मुद्देही अधोरेखित झाले आहेत. मोठ्या गर्दीत कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. गोरेगावमधील ही घटना स्पष्टपणे दाखवते की मनोरंजन आणि धोका यामधील सीमारेषा धूसर होत चालली आहे. त्यामुळे आता केवळ एका घटनेपुरते मर्यादित न राहता संपूर्ण नाईटलाईफ व्यवस्थेचे पुनरावलोकन आणि कडक नियंत्रणाची गरज असल्याची मागणी पुढे येत आहे. संपादकीय नोंद: ही बातमी उपलब्ध प्राथमिक माहिती आणि विविध स्रोतांवर आधारित असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध ठोस निष्कर्ष काढण्याचा उद्देश नाही. ब्युरो रिपोर्टर, मुंबई फाइट्स बॅक. मुंबईत